नाव काय? खूप छान पद्धतीने आपल्याशी ते गुड आफ्टरनून पब्लिक, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? सो खूप दिवसानंतर आम्ही फिरायला चाललोय. पण असं आहे की बर्ड पार्क जे पॅगोडाच्या बाजूलाच आहे. आम्ही पॅगोडाला बऱ्याच वेळा गेलो आहे, पण बर्ड पार्कमध्ये आम्ही व्हिजिट नाही केलं आहे कधी. सो मी वैशूला म्हटलं की नाही, आपण काही करून आज बर्ड पार्क आजचा आपला दिवस कसा जातो आहे आणि आपण एन्जॉय करणार आहोत आजचा दिवस. सो बघूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही बस आलेली आहे आम्हाला घ्यायला. आता आम्ही इथून, आणि बसमध्ये कोणीच नाही आहे. वैशू पण एंट्री केली आहे बर्ड पार्कमध्ये. हा एंट्रन्स आहे त्याचा. त्याच्यात काही आहे, अरे छोटे छोटे फिश आहेत. हॅलो अंकित. सो आम्ही तुम्हाला गाईड करणार मिळतो. सो तुम्ही फिश बघितलं असाल. हो, तेव्हा 3 ते 4 टाईपचे फिश आहेत. तुम्हाला कोणती ओळखीची वाटते का? तुम्ही पहिले कधी बघितले? तरी म्हणजे हे नॉर्मल आपल्या फिश टँकमध्ये तर असतात. हे जे गोल्ड आहेत मोठे, हो हो, हे मोठे कोय फिश आहेत. ओके. आणि हे कलरमध्ये आहेत ते टेट्राज आहेत. अच्छा ओके. टेट्राज. आणि हे बघा एलिफंट इयर गप्पी. ओके, अच्छा गप्पी. येस. 3-15 ओपन बर्ड्सची फिडिंग होते ना आता, तर सगळे बर्ड्स एकत्र दिसतील आपल्या पुढे. अच्छा, अरे वा, म्हणजे मी राईट टाइमला आलोय का? हो बरोबर. हे कोणते बर्ड्स आहेत? झिब्रा डॉग्स. अच्छा, आणि हे काय आहे? मॉकटेल आणि कॉकटेल्स आहे, तिथून बर्ड वॉचिंग करू शकतो. अच्छा ओके, मग जाऊ शकतो का तिथे? हो जाऊ शकतो. वाव, ह्याचा फ्लोअर ट्रान्सपरंट आहे. सो जाऊयात पुढे. तिथे खाली पॉन्डमध्ये 2 आहेत. अच्छा, स्विम करून गेले तिकडे म्हणून चालले. ओके. ते अमेरिकन Yes. बर्ड्स आहेत. हे कोणते आहेत? यस यस यस, हे अमेरिकन. आता बघा पुढे चालला तो मेल आहे आणि मागे फिमेल. ओके, म्हणजे त्यांचं काही कलरवरती आहे का? हो, मोस्टली बर्ड्समध्ये मेल कलरफुल असतात, फिमेल डल असते. काय मोस्टली मेल कलरफुल असतात आणि फिमेल डल असते. ओके. हा पूर्ण 1.5 एकरचा पार्क आहे आणि पूर्ण नेट कवर आहे. अच्छा, हां, नेट कवर आहे. म्हणजे आय थिंक जे ओपन बर्ड्स आहेत ते याच्या बाहेर कुठे जाणार नाही. तर काहीतरी वेगवेगळं असं हे असेल. आणि डाएट वेगळा आहे. अच्छा, त्यांचं. आता इथे हां, या स्क्रीन कशासाठी आहेत? सर हे इंटरनेट किओस्क आहेत. किओस्क म्हणजे ज्याच्यावर तुम्ही डिजिटली पण बघू शकता. ओके. नेटवर्क इश्यू आहे का काय? हां, नेटवर्क इश्यू. चालेल, आपण नंतर बघूयात, आधी कवर करूयात. वाव, खूप छान असा. येतो का हातात? नाही, वाईल्ड आहे. कसं येणार वैशू ते लोक? अरे वाव, हा एक ड्रुकफ कोकाटू. कोणता हा? ड्रुकफ. चावणार नाही ना? नाही, तू टच करा नका जाऊ, तो चालेल मग. खूप छान आहे वैशू, इतक्या जवळून. खूप मस्त आहे. याचं नाव काय बोलला? सॉरी. ड्रुकफ कोकाटू. ब्रुकअप. ड्रुकअप. अरे वाव, देते वैशू, तू खायला देते त्याला? देऊ शकते ना. नको. चालेल. ओके, म्हणजे वाव. सो पहिला बर्ड आपल्याला बघायला मिळाला. वाव, इथे हा कोण आहे? सिम्बा. हा एक रायटन कोकाटू. अरे वाव, सिम्बा नावाप्रमाणेच आहे हा. एकदम, हा जरा मला वाटतं असं तुम्हाला कॅमेरामध्ये लहान वाटेल, पण तो आहे बऱ्यापैकी हेल्दी आहे असा मस्त. आणि दादा आता त्याला फिडिंग देत आहेत. ओके.
एक सेकंड. वाव. फ्रेंड आहे का हे मॉन्क पॅरेट आहेत. अच्छा. त्याच्या राईट साईडमध्ये परत ग्रीन चेक आहे. इथे परत झिब्रा डॉल तिथं असतो येल्लो पॅटर्नवाला. हां हां. येल्लो आई त्याचा डोळा. त्याला होतं रेड बेलिड मॉन्क. ओके. बेलिडला रेड कलर आहे आणि तुमचं राईट साईडला दिसतो तो ग्रीन करतोय. हां. आफ्रिकन ग्रे पॅरेट. आफ्रिकन. ओके. ग्रे पॅरेट. हा सिम्बा तर मला स्पेशली खूप आवडला आहे. त्याच्या हेडवरती एक असा तुरा आहे. खूप मस्त आहे यार. वाव. आला माझ्या हेडवर आहे. येईल येईल थांब. तो वाटतं जज करतोय का म्हणजे. हां बघतो तो कोण फ्रेंडली कोण नाही असं. ओ हो. सो छान आहे यार. इथे अजून 2 कलर बसले दिसतो तुम्हाला. एक सेकंड. वर हे हॅलो. म्हणजे मला वाटतं हे सगळे वर्ड खूप फ्रेंडली आहेत. हाय कोण. ते कॅप्चर करा. आणि हा मेल आहे. हा अट्रॅक्टिव्ह आहे ना. हा मेल आहे. म्हणजे खूप छान वाटतं ना वैशू. एकदम खूप सारी झाडं पण आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची. खूप झालं आहे. आता बघा हे 6 महिन्याचे आहेत. 6 ते 7 महिन्याचे आहेत आणि 6 वर्षाचे आहेत. ती वेट असेल हा एवढं तर माहित आहे मला की हे खूप फास्ट पळतो म्हणजे ऑस्ट्रिच. किती तरी किती? काय वाटतं. तरी असेल एक 70-80. हां 70 टॉप स्पीड आहे त्यांची. हा त्याचं वजन किती असेल कम्पॅरेटिव्हली दोघांचं. म्हणजे याच्यात आणि त्याच्यात हां असेल यार 150 ते. हां बरोबर. ती 150 किलोची आहे. ओ माय गॉड. आणि ही म्हणजे बऱ्यापैकी वैशुबाग. 60 किलोची आहे. असा अंदाजे नाही सांग म्हणजे असं करेक्ट नाही सांगत आहे बट मी थोडाफार जवळ पोचतोय. हा बेबी आहे ना. हा बेबी Baby आहे. किती मंथचा हा. 7 to 8 months आहे. 7 to 8 months. बापरे. आणि तो पण. हां तो पण. हे तिन्ही फिमेल्स आहेत. अच्छा. मेल आहे. ओके. आणि मेल एक सेकंड. हा. बघा इथे डोळ्याला बघा किती आयलॅशेस मोठे आहेत ना. अच्छा. मागे कान आहेत. ओके. यांचे मागे कान असतात. मोठे कान आहेत. सिरियसली त्यांचे आयलॅशेस वगैरे ना अंकित खूप मोठे आहेत. तुम्ही गर्ल्स करतात ना. यांची स्पेशालिटी अशी आहे, यांना 3 स्टमक असतात. अच्छा. 3 स्टमक असतात. हे सँड सॉईल डायजेस्ट करू शकतात. सॉरी हे पण सँड सॉईल. काय बोलता. हो. एवढा म्हणजे काय यार खूप काय नेचरने बनवलं आहे. वैशू ऑस्ट्रिच समोरासमोर बघितलास का लाईव्ह कधी. नाही हा फर्स्ट टाइम बघितलं. यांचं अटॅक सिस्टम कसं असेल. अटॅक अँड डिफेन्स. अटॅक माझं म्हणजे मी जितपत मला माहीत आहे मी वाचलं होतं की हे लोक पायाने अटॅक करतात. हां ह्याचं फ्रंट किक खूप डेडली असते. म्हणजे आय थिंक हे म्हणजे चित्ता म्हणा किंवा या लोकांना पण हे लोक पायाने जर अटॅक केला म्हणजे 1 किकमध्ये डेड करू शकतात. एका किकमध्ये हां समोर म्हणजे माणूस पण असेल तर. माणूस पण. मग जेव्हा फिडिंग वगैरे करतात तेव्हा. आताचं बेबी आम्ही त्याला शिकवतोय. ॲक्च्युली मी त्यांना ट्रेनर आहे. अच्छा. लहानपणापासून त्यांना शिकवतोय. अरे वाव. त्यामुळे सही आहे यार. पण तरी पण दादा रिस्की आहे म्हणजे रिस्की काय. एका किकमध्ये जर समोरच्याला एकदा डेड करू शकतात म्हणजे काय यार. तरी दादा तुम्ही म्हणजे इथे आता किती वर्षापासून हे करताय. मला इथे जस्ट 7 months झाले. 7 months झालेत. हां. अच्छा. चला आपण पुढे जाऊयात. मॅन्डेरिन डक. हा उडतो का. बऱ्यापैकी उडतो तो. हा ना. डकच आहे तर. बोल हाय स्वान. नको. हाय स्वान. पाणी पितोय तो. पाणी पितो. तुम्ही बोला दादा कदाचित तुमचा आवाज आहे. हाय स्वान. हॅलो. वा. हाय स्वान. वा. ते खूप कंटिन्युअसली हुशार आहेत यार हे लोक. हा. अरे हा कोणता आहे. हा येलो गोल्ड फेज आहे. अरे थांब 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 असं फास्ट नाही पास नाही जात. नाही येणार वैशू. मला वाटतं तिथे व्हाईट स्वान पण आहेत. तिथे सगळे बर्ड डोक्यावर कांदा. तिथे ह्याचं फिडिंग चालू आहे. हा सिम्बा आहे ना.
ते काय आय डी अच्छा डोनेट करून ठेवलं. अरे जॅक जॅक कम जॅक. हा सुद्धा बोलतो. हां पण तू खूप रेअरली बोलतो. हाय जॅक. हा गाला कोका. वाव तो बघ. हाय जॅक. हॅलो. काय कलर आहे यार यांचा, सुपर. म्हणजे आय थिंक जरा लाईट कमी असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली या ग्रिल्स थोड्या छोट्या आहेत ना, मी ट्राय करतो त्यांचा कलर दाखवायचा. वाव, हा ॲक्च्युली फ्लोरोसंट टाईप आहे. खूप छान आहे. जशी आपली इंडियन मैना असते तशी ही इंटरनॅशनल ज्या बाहेरच्या कंट्रीमधल्या बर्ड्स आहेत त्यांच्यातली ही मैना आहे. खूप छान असा. माझा हा क्वेश्चन होता की पक्ष्यांना जर आपल्या माणसाने असं किंवा स्पर्श झाला तर ते घेत नाहीत ना त्यांना. नाही ॲक्च्युली त्यांना कसं त्यांना आपला स्मेल आवडत नाही हां किंवा असं काय असेल. ओके. पण असं हे खरं नाही आहे. अच्छा. म्हणजे हां मला हेच विचारायचं होतं. ते बेबीला आपल्याला तर ते घेत नाही असं खरं नाही ते. एक 10 मिनटाचा शो होता. त्याच्यामध्ये आम्हाला 2-3 प्रकारचे बर्ड्स दाखवले आणि थोडीशी त्यांनी आम्हाला माहिती दिली. सो इथे आता आम्हाला त्यांनी हे जे ऑस्ट्रिचचं अंडं आहे, सो त्यांनी आम्हाला थोडंसं हातात हँडल करायला दिलं आहे. मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये ॲक्च्युली हे म्हणजे त्यांनी एक डेमोसाठी ठेवलेलं आहे. हे इनफर्टिल होतं. सो त्यामुळे त्यांनी जे येणारे लोक आहेत त्यांना दाखवण्यासाठी ठेवलं आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप हार्ड आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की याला आम्ही ड्रिल मशीनने होल केला. हाय स्वान. हाय स्वान. बाय बाय. सो बघूयात आपण ते आता घेऊन येतात. आणि खूप फ्रेंडली आहे इकडचे सर्वच बर्ड्स. सो मॅमनी आपल्यासाठी बाहेर आणला आणि हा जॅक आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने आपल्याशी ते म्हणजे खूप जवळ नको जाऊ यायचं खूप. हाय जॅक. हॅलो. हाय जॅक. बोलतो का तो? हाय जॅक. हाय. फोराजिंग बर्ड खूप फास्ट खातो. अच्छा. हाय जॅक. आपला हा जो आहे एक बर्ड आहे त्याच्या फेदरवरती ना हार्टचे छोटे छोटे बघा ना कसे नॅचरली डिझाईन आहेत हार्टचे. याची नेक जी आहे अशीच असते का? हो म्हणजे पूर्ण तो टर्न पण करू शकतो. वैशूच्या डोक्यावरती हे कोणते आहेत? पुन्हा एकदा अजून एक वैशूच्या हेडवरती आले.
ऑस्ट्रिचचा फिडिंग टाईम आहे. आय थिंक लेट झाला आहे का? नाही हाच टाईम आहे. 3ला त्यांना फीड जातं 1 kg. अच्छा, हे काय आहे म्हणजे आता ते जे? हे मल्टीग्रेन सॅलड्स आहे. अच्छा, मल्टीग्रेन सॅलड. फीडबॅक, ओके. फीडबॅक. तुम्हाला माझा गाईड कसा वाटतं ते नाव Yes, mention yes. करून लिहू शकता. आणि हो वाव, आणि आपण हँडल करूया. येस येस येस. हा आहे मंगोलियन जेरबिल. सॉरी. मंगोलियन जेरबिल. ओके. डेझर्टिक रॅट. डेझर्टिक रॅट. पैशू तू हँडल करणार? असे तर तुम्ही उंदरा नाही, ही तर घाबरणार नाही कारण हिच्याकडे पण इकडे बघ, काही करू नकोस म्हणजे काही करणार नाही. वाव. म्हणजे हे हां वाव, म्हणजे ते उडी वगैरे मारणार नाही. ठीक आहे ठीक आहे. गुला म्हणजे एकदम असं. खूप वाढले. हो. यांची ग्रीप चांगली असते, सो तुम्ही असे पकडू शकता. असे एकदम क्लोज. आणि हा कॉक्रोचमध्ये येतो. क्रॅबचा पण येस जरा येस. रोचेस. शिव आता ट्राय करते. कॉक्रोचचाच प्रकार आहे, बट याला काय बोलतात दादा? रोचेस. मादागास्कर हिसिंग रोचेस. हिसिंग. वाव. नॉर्मली मुली कॉक्रोचला घाबरतात, पण पण घाबरत होती. वैशूने आज हातात घेतलाय त्याला. खूप छान आहे. आमचं लक्ष सुद्धा गेलं नाही या टँकमध्ये. मी बघत होतो काय आहे. हा स्कॉर्पियन आहे. हा कोणता आहे म्हणजे? एम्परर स्कॉर्पियन. एम्परर नाही अरे. ही त्यांची स्पेशालिटी आहे का ते भरपूर माइल्ड आहे. घेणार वैशू आता पकड. येईल येईल तो. काय नाही काय नाही काय नाही. हा जसा हात जाईल तर तसं सरळ करा. ठीक आहे. या. तो आमचा बर्ड पार्क पूर्ण एक्सप्लोअर करून झालं आहे. सो बघूयात. सो आपण जयदीप दादा आणि जे आपल्याला ज्यांनी गाईड केलं ते जयदीप दादा. सो थँक्यू जयदीप दादा. वेलकम सर. सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं. तुम्ही लोकांनी म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल खूप छान असं हे जे बर्ड पार्क आहे नीट अँड क्लीन आहे. आणि मला असं वाटतं की इथे प्रत्येकाने यावं, विजिट करा. खूप छान आहे. एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे जे इकडे आपले एक्झॉटिक्स बर्ड्स आहेत त्यांना म्हणजे कशा पद्धतीने हे गाईड्स पण खूप छान पद्धतीने त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात आणि खूप छान असा अनुभव होता. Get on my head. Get on my head.